जिजाऊ माँसाहेबांचं स्वप्न दादांनो सत्यात उतरत होतं. दादांनो, या जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे असा की आज 350 वर्षाच्या नंतर आम्हाला आजही वाटतंय प्रभू श्री राम राजाच्या नंतर, त्या अयोध्येच्या प्रभू श्री राम राजाच्या नंतर आजही या महाराष्ट्राच्या मातीत जर कुणाचं राज्य यावं असं आजही लोकांना जर वाटत असेल ना, तर ते राज्य होतं दादांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. आम्हाला आजही वाटतंय या मातीत माझा राजा पुन्हा जन्माला यावा, पुन्हा ते स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीत घडावं, पुन्हा आमच्या लेकी बाळी सुखी समाधानानं आणि सन्मानानं त्यांना जगता यावं. या अजून जर वाटतंय ना रयतेला, या राजांच्या चरित्र्याबद्दल वाटतंय दादांनो. म्हणून ती कार्य समीप जवळ येत होती. रायगडावरती 2 हत्ती नगारखान्यासमोर उभे होते. 3 इंग्रज, हेनरी ऑक्झेंडन आणि बाकीचे 2 जॉर्ज ऑक्झेंडन, अजून एक होता, 3 इंग्रज त्या रायगडावरती राजाला मानवंदना मुजरा झाडण्यासाठी आलेले होते. घटना अशी होती दादांनो, माता भगिनींनो, ज्या विधवा स्त्रिया होत्या ना, सगळीकडं रायगडाच्या पायथ्याला चर्चा चालू होती. अरे राजाचा राज्याभिषेक सोहळा आहे, आपण काहीतरी भेटवस्तू राजाला दिली पाहिजे. म्हणून दादांनो, कोण जिरोटोप बनवतोय, कोण चिनी मातीची भांडी बनवतोय, कोण राजांना तलवार बनवून देतोय, कोण राजांसाठी शेला विणतोय, नाना प्रकारच्या गोष्टी घरात चर्चा व्हायच्या. अगं, जेव्हा जेव्हा आपल्याला खायला दाणं नव्हतं, या राजांनी आपल्याला धान्य पुरवलं. दुष्काळ पडला तर या राजांनी शेतसारा आपला माफ केला. त्या राजा माझा छत्रपती होतोय, म्हणून त्याला आपण काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे. म्हणून दादांनो, गरीब घरात सुद्धा काहीतरी साठवलेले पैसे गोळा करून राज्याभिषेकाच्या दिवशी आपल्या राजाला काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे. म्हणून प्रत्येक घरात दादांनो चर्चा चालू आहे. पण सगळ्यात वाईट वाटत होतं कुणाला सांगू? ज्या विधवा स्त्री आहेत ना माता भगिनींनो, ज्यांचे सैनिक लढताना शहीद झाले, त्यांना तर इतकं वाईट वाटत होतं. वाईट याच्यासाठी वाटायचं की आम्ही आता बोडक्या कपाळाचे, आम्ही विधवा, आम्हाला मंगल कार्यात जाता येणार नाही. आम्हाला एवढा मोठा राजा छत्रपती होतोय, सुखाचे दिवस या राजाने आणले, त्या राजाला आम्हाला रायगडावर बघताही येणार नाही. म्हणून दादांनो, काळी चिरून जायचं. ती विधवा स्त्री आपल्या देवाच्या देवाऱ्यात यायची, देवाला प्रार्थना करायची, हे देवा, फक्त एक डाव आम्हाला साध्वी बनव. तुझ्या कुंडीतलं कुंकू घेते, भाळी लावते, पुन्हा मळवड भरते, रायगडावरती जाते, माझ्या राजाला एकदा शेवटचं बघते, बोवाळते, पुन्हा वापस माघार येते. बास, एवढं दान माझ्या पत्रात टाकता येईल का रे परमेश्वरा? हे दुःख दादांनो सर्वसामान्य विधवा माता भगिनीला झालं होतं. पण दादांनो, क्षितिजाच्या किती पलीकडे बघणारा राजा होता, किती बारीक विचाराचा रयतेचा राजा कसा असावा, तर ज्वलंत उदारमध्ये शिवछत्रपती. दादांनो, राज्याभिषेकाच्या अगोदर दादांनो सगळ्या बारीक सारीक गोष्टी राजांनी नमूद करून ठेवल्या होत्या. राजांचे सक्त आदेश होते, जी कोणी विधवा माझी माता भगिनी आहे ना, त्या दादांनो त्या विधवा माता भगिनींची चौकशी करून रायगडाला राज्याभिषेकाच्या दिवशी पहिल्या रांगेत त्या विधवा मातांना बसण्यासाठी दिलेला मान शिवछत्रपतींचा होता. दादांनो, किती बारीक पाहावं. अरे कुणाच्या घरात काय चाललंय, कुणाला काय अडचण आहे, याची इतंभूत माहिती दादांनो या राजाला होती. ते स्वराज्य म्हणून प्रत्येकाला आपलं वाटत होतं. दादांनो, जे काय आहे ना ते माझं स्वराज्य. दादांनो, ही अवस्था आमच्या माता भगिनींची विधवांची होती. पण दादांनो, या राजाने पहिल्या रांगेत बसण्याचा मान दिला. राज्याभिषेक जवळ येत होता, कार्य जवळ आलं. 6 जून 1674. आजही आम्ही रायगडावरती जातो दादांनो, तुमच्यातले मावळे असतील, 6 जूनला रायगडावर जाणार म्हणजे जाणार, आणि गेलेच पाहिजे ना. जरी 350 वर्षापूर्वी आम्हाला त्या काळात जाता आलं नव्हतं ना, ते भाग्य नव्हतं ना, तरी आजही रायगड आहे आपल्याला. आजही राज्याभिषेक होतो म्हणून सांगून जाईन, रायगडावर जावे, पहावे स्वराज्य पूर्ण होताना, अनुभवावा तो शिवराज्याभिषेक सोहळा, आणि गरजावे राजे छत्रपती होताना, गरजावे राजे छत्रपती होताना. आणि म्हणून दादांनो, त्या राजांचा छत्रपतीचा सोहळा साजरा होत होता. सकाळची सगळी स्नानं झाली, अनेक प्रकारच्या तुळा राजांना झाल्या.
आणि त्या तुळा झाल्याच्या नंतर दादांनो माझे राजे सकाळ पालखीत बसले. पालखी कुठं? हत्तीच्या अंबारीत. त्या अंबारीत राजे बसले, शंभू राजे बसले आणि वाजत गाजत मिरवणूक जगदीश्वराच्या दिशेनं राजांचे निघाले. राजांनी जगदीश्वराचं दर्शन घेतलं आणि पुन्हा मिरवणूक वाजत गाजत नगारखान्यापर्यंत येऊन पोचली. राजांचं आगमन नगारखान्याजवळ झालं बरं का. जवळपास 5 ते 8 हजारापर्यंत लोक जमतील एवढी दादांना व्यवस्था राजांनी रायगडावरती केलेली. नगारखान्यापाशी राजे आले, अंबारीतून खाली उतरले. स्तब्ध शांतता, आवाज. दोन्ही बाजूला सगळी सैनिक मावळे. एका हाताला तिकडं शंभू राजांना धरलंय, पाठीमागं सगळा राणीवासा येऊन उभा राहिलाय. आणि माझ्या राजांनी सिंहासनाकडे एकदा पाहिलं बरं का. सिंहासनाच्या बाजूला माझ्या जिजाऊमासाहेब बसल्या होत्या. माझ्या राजांनी सांगितलं, मावळ्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, आमच्या आऊसाहेब तिथं बसलेत, आऊसाहेबांना नगारखान्यापाशी घेऊन या. दादांनो निरोप आऊसाहेबांपर्यंत गेला. आऊसाहेबांच्या कानात सांगितलं, वय झालं होतं, आऊसाहेब राजांनी तुम्हाला नगारखान्यापर्यंत बोलवलंय. जिजाऊसाहेब तख्तावरनं त्या उठताना डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. त्या माऊलीनं पाहिलं होतं, शिवनेरीवरती जन्माला आलं, अनेक लाड केले, लहानाचं मोठं होत असताना सारा प्रसंग दादांनो जिजाऊ मासाहेबांच्या पुढे उभा राहत होता. मावळ्यांनी धरलं, जिजाऊ मासाहेबांच्या सगळ्या दासींनी धरलं आणि माझ्या जिजाऊ मासाहेबांना धरून नगारखान्यापर्यंत आणलं गेलं. मान लुटू लुटू हालत होती, वय झालं होतं. दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालू होत्या त्या माऊलीच्या. एका डोळ्यातून आनंद अश्रू, ते एका डोळ्यातून दुःखाचे अश्रू. हे ह्याच्यासाठी चालत होते. आऊसाहेबांनी एकच वाटत होतं, शब्द दिला होता, बंगळूर सोडता नाही. लय तोऱ्याने म्हणाले होते महाराज साहेब आमचे, बघू संभाजी मोठा होतोय की शिवबा मोठा होतोय म्हणून. कसं सांगावं महाराज साहेबांना, तुमच्या जीवनी शिवबा मोठा केलाय. या भगव्या झेंड्याचा छत्रपती आज होतोय. आणि तो छत्रपतीचा सोहळा, तो राज्याभिषेक सोहळा पाहिला. आमचे महाराज साहेब असायला हवे होते. लई स्वप्न रंगवली होती जिजाऊ मासाहेबांनी, शिवाजी राजांनी, शहाजी राजांनी. दोघा नवरा बायकोनी एकच वाटायचं की जीव. कारण मज्जा होता इकडं शहाजी राजांना पुण्यामध्ये यायचं. आता काही लोकांना लई मोठा गैरसमज आहे की शहाजी राजे का मग तिकडं राहत होते. 1 मिनिटात सांगून जातो. शहाजी राजांनी आपल्या निजाम गेल्याच्या नंतर त्या मुर्तुजाला गादीवर बसून 5 वर्ष निजामशाही चालवलेली. किती? 5 वर्ष माझ्या शहाजी राजांनी निजामशाही चालवली हो. आणि त्या मुर्तुजा पकडल्या गेल्याच्या नंतर आता वाटलं शहाजी राजांचा आता काटा काढणार आदिलशाही, म्हणून भर फौजेत गेले. माझ्या शहाजी राजांना सक्त ताकीद दिली, तुझी जहागिरी एकदा दिली ना पुन्हा घेता येत नाही. हा जहागिरीचा नियम. जहागिरी तुझी पुण्यातच राहील, पण तुला जर जगायचं असेल, तुला आम्ही जीवनदान देतो, तुला बंगळूर शहर हक्क तुला देऊन टाकतो, पण पुन्हा पुण्यात पाऊल ठेवायचा नाही. जर ठेवलाच तर तुझं शिर शहाजी धडा वेगळं केलं जाईल. म्हणून दादांनो माझे शहाजी राजे तिकडं होते आणि इकडे शिवाजी महाराज पुण्यामध्ये होते. आता इतिहास तुम्ही बारीक वाचला असेल की शिवाजी महाराज पुण्यात आले. तोरणा किल्ल्याचे डागडूचीचं बांधकाम करत असताना आम्हाला धन गावलं. राजगड किल्ला बांधताना धन गावलं. एक बोलू, हे धन घावत नव्हतं दादांनो. लोकांना वाटायचं काय हा राजा आहे, याला धन गावतंय. इथून मागं कुणालाही घावलं नव्हतं. पण एक बोलू, हे धन घावत नव्हतं. माता भगिनींनो, एक बाप आपल्या लेकरासाठी काय करू शकतो. माझे शहाजीराजे तिकडं होते बंगळुरात. माझी एक पत्नी गेले, माझं एक लेकरू गेलंय. 18 पकड जाती तर येते स्वराज्याचं स्वप्न आम्ही पती पत्नीने खूप खूप सण केले. खूप अपेक्षा आहेत आमच्या. ते स्वराज्य उभं करायचंय. म्हणून दादांनो एक एक पै बाप म्हणून शहाजीराजे बंगळुरात जपून ठेवायचे. आणि आपल्या लेकराला स्वराज्याच्या बांधणीसाठी पैसे कमी पडतील म्हणून ते धन दादांनो शहाजीराजे बंगळुरातून पुण्यामध्ये पाठवायचे. पण पाठवलेलं धन उघड उघड कसं देणार. उघड उघड जर पैसे आले तर लगेच आदिलशाहीला कळेल हाच बाप फितूर आहे, हाच याला सगळं पुरवतोय. म्हणून लेकराला एवढा सगळा विजयश्री मिळत जाते. म्हणून दादांनो ते देताना कसल्या परिस्थितीत द्यायचं, तर ते देताना द्यायचं कुठंतरी धन घावलंय, मग याची शंका येऊ नये. म्हणून तो दादांनो बाप
कसल्या ना कसल्याच्या रूपात या स्वराज्यासाठी आपल्या लेकराला मदत करत होता. पुण्यात यायला मज्जा होते. पण एक लय मोठं स्वप्न होतं की जीव एकदा का स्वराज्याला बळकटी आली ना की आपण मी थाटात अभिमानाने येईल आमचा शिवबा, आम्हाला हत्तीची अंबारी देईल, मोठ्या हत्तीत बसून आम्ही स्वराज्यात आम्ही येऊ. आणि हे जीव एकदा का स्वराज्याला बळकटी ताकद आली ना मग आपण काही बघायचं नाही, सगळं शिवबाच्या ताब्यात देऊन टाकायचं. मग आपण फिरायला मोकळे झालो. पंढरपूरच्या विठुरायाला जायचं, माहूरच्या रेणुकीला जायचं, तुळजापूरच्या तुळजा भवानीला जायचं, अनेक ठिकाणी दादांनो माझ्या माता भगिनींनो असं मनोमन माझ्या राजांना वाटत होतं. पण ती कार्यचं मी प्रचंड आठवण आली दादांनो शहाजी राजांची. आणि तदनंतर माझे जिजाऊ मासाहेब पावलं टाकत टाकत त्या नगारखान्याजवळ आल्या. हात हातात घेतला. जिजाऊ मासाहेबांनी शिवबा राजांकडे पाहिलं, शिवबा राजांनी जिजाऊ मासाहेबांकडे पाहिलं, दोघांनी एकामेकाकडे पाहिलं. राजांनी नकळत आपल्या हाताने जिजाऊ मासाहेबांचे अश्रू पुसले. आऊसाहेब रडू नका, गपचिपपणे सांगितलं. एक हात जिजाऊ मासाहेबांकडला धरला, एक हात शंभू राजांना धरला. धपाप त्या वरानं पावलं टाकत माझा राजा त्या 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनाकडे निघाला होता. सिंहासनाकडे राजे गेले आणि माझ्या आऊसाहेबांना एका तख्तावरती बसवलं आणि महाराज पाठीमागं वळून पाहिलं. सगळा रायगडावरती दरबार भरला होता. राजांना फक्त एका गोष्टीचं वाईट वाटत होतं. राजांनी सगळ्या दरबारात सगळ्यांचा सन्मान केला, फक्त एका मावळ्याचा मी सन्मान करू शकत नव्हतो. तो मावळा माझ्या समोर आहे. त्याचं नाव होतं दादांनो बहिर्जी नाईक. की महाराजांची इच्छा असताना देखील अरे ज्याच्यामुळं माझ्या अर्धी लढाई पूर्ण होते, ज्यांच्यामुळं आम्ही लढाया जिंकतोय, आम्हाला सगळ्या खबरा येतात, मी त्याचा उघड भर दरबारात निदान राज्याभिषेकाच्या दिवशी सुद्धा कोणाला सांगू शकत नाही की त्या मावळ्याचा सत्कार करावा म्हणून. त्या बहिर्जी नायकांसाठी माझ्या राजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं बरं का. पाठीमागे एकदा वळून बघितलं, समोर नगारखान्यातून माझ्या राजांनी राजगड पाहिला. झोकून दादांनो राज्याभिषेकाच्या दिवशी माझ्या राजांनी राजगडाला मुजरा केला आणि क्षमा मागितली की माफ कर रे दुर्ग राजा. अरे लय प्रेम होतं राजांचं त्या राजगडावरती, जीव की प्राण होता हो. ज्यावेळेस कादंबरी येईल ना आपली शेवट आहे त्या कादंबरीचा की महाराजांनी राजगड सोडला आणि त्याच्यानंतर महाराज रायगडावरती पोचले, तर त्या कादंबरीचा शेवट आहे. आणि राजगड सोडताना त्या राजाची काय अवस्था झाली होती दादांनो राजगडावरती गेल्याशिवाय कळत नाही. आणि ज्यांनी ज्यांनी राजगड अनुभवलाय ना, कसलं आलंय स्वर्गाचं कौतुक. स्वर्ग म्हणजेच राजगड. आजही त्या राजगडावरती गेल्याशिवाय कळत नाही दादांनो. महाराजांनी त्या राजगडाला मनोमन मुजरा केला आणि इकडं महाराज आता सिंहासनाकडे पायरी चढणार. एवढ्यात कुणाचा तरी रडण्याचा आवाज यायला लागला. हुसमुसून कोणतरी रडत होतं म्हणून राजांनी बाजूला पाहिलं. आऊसाहेबांनी पुन्हा धारा चालू केल्या होत्या. अरे आपलं लेकरू एवढं मोठं होताना कुठल्या आईला नाही मावणार आनंद आणि दुःख. आऊसाहेबांच्या पुढं महाराज उठले, पुढं आले. आऊसाहेब एवढा मोठा देखना सोहळा, रेत बघा ना किती आनंदाने आनंदून गेले आणि तुमच्या डोळ्यात अश्रू. आऊसाहेब रडू नका. त्याच वेळेस माझे जिजाऊ मासाहेब बोलले, शिवबा आजचा लय मोठा प्रसंग आहे, तुम्ही छत्रपती होतायत, पूर्ण केलं तुम्ही माझ्या व्रताला, आज अभिमान बाळगते मी. शिवबा आम्हाच एक वचन हवं आहे, आम्हाला द्याल? आऊसाहेब जे जे सांगतोय ते तुम्हीच आम्हाला सांगताय आणि तुमच्याच कृपेने आऊसाहेब सगळं स्वराज्य एक ठिकाणी हकत आणलंय. महागा म्हणून दादांनो माझ्या शिवछत्रपतींनी माझ्या जिजाऊ मासाहेबांना हातात घट्ट घेतला आणि त्या जिजाऊ मासाहेबांनी घटना मागितली. ती घटना अशी होती माता भगिनींनो, शिवबा कधी लहानाचे मोठे झालात कळलंच नाही, पण एकच मागणं या जिजाऊचं, त्या भगवंतानं पुन्हा जर या जिजाऊ नावाच्या वाघिणीला पुन्हा महाराष्ट्राच्या मातीत जर जन्माला घातलं ना, तर शिवबा तुम्हीच माझ्या पोटी जन्माला याल का हो, तुम्हीच माझ्या पोटी जन्माला याल का हो. त्याच वेळी कडकडून मिठी माझ्या जिजाऊ मासाहेबांनी शिवबा राजांना मारले. आऊसाहेब काळजी करू नका, ती भगवंताची लीला आहे. ज्या ज्यावेळी स्वराज्यावरती संकट येईल ना, त्यावेळी
जिथं जिथं जिजाऊ असेल तिथं तिथं शिवाजीराजा असेल, आणि जिथं जिथं शिवाजीराजा असेल तिथं तिथं जिजाऊ मासाहेब असतील. या ठिकाणी दादांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटचं मागणं माझ्या जिजाऊ मासाहेबांनी मागितलं. 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, आणि 17 जून 1674ला माझ्या जिजाऊ मासाहेबांचं देहावसान झालं. आणि या स्वराज्याला माझे जिजाऊ मासाहेब या महाराष्ट्राच्या मातीतून निघून गेल्या. पण एक वाक्य बोलू, क्षमा मागून बोलतो, जोपर्यंत जिजाऊ मासाहेब होत्या ना, तो मात्र स्वराज्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं नाही. माझ्या जिजाऊ मासाहेब गेल्या आणि स्वराज्याला खऱ्या अर्थाने दादांना उतारता काळा लागली. आणि म्हणून आज जर पुन्हा स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्य तर येणार नाही, आणायचं असेल तर त्यांना पुन्हा जिजाऊ व्हावं लागेल, पुन्हा शिवाजीराजा व्हावं लागेल. पण ते स्वराज्याचं सुराज्य जर टिकवून ठेवायचं असेल तर हात जोडतो, तुमच्या पुढं पाया पडतो. असेच राजांचे विचार आपल्या आत्मसात करा, ते आपल्या कर्मात उतरवा. या महाराष्ट्राच्या मातीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे राजांचं चरित्र आपल्याला जपायचं आहे दादांनो, नाही तर अजून एखादा माईचा लाल उभा राहील. किल्ले तर पडलेत दादा सगळ्यांनो, किल्लासुद्धा नसताल काही कारण. आता तर 4थीच्या पुस्तकात अफजल खानाचा दडा होता, मिठी मारताना ते सुद्धा फोटो ते कोता काढताना ते बाहेर काढल्यात. एक असं दाखवल्यात आणि एक असं दाखवल्यात. महाराजच काय, दोघं आनंदाचीच भेट होती दादांनो. म्हणून सांगतो, पाया पडतो, इतिहास आपला वाचवा. आणि ते वाचवण्याचं कार्य हे मंडळ करतंय. भरपूर गोष्टीत बोलण्यासारख्या, पण प्रत्येकाला काळ मर्यादा आहे. होता होईल तेवढं प्रामाणिकपणे माझ्या राजांचं चरित्र तुमच्या काळजात पोहोचवण्याचा प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न केला. आयोजक असतील सगळ्या संयोजकांचं, आणि सुंदर नियोजन केले बरं का. गेल्या वर्षी माझ्या अशी लायटिंग होती, आता सरळ दरवर्षी काय ना काहीतरी वेगळं आगळं. साऊंड सिस्टीमसुद्धा चांगली आहे. आणि दत्त जयंतीचा सोहळा, सगळ्यांना जयंती जवळ आले, आता दत्त जयंतीच्या सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम ऐकून घेतलात, तुमचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. इंस्टाग्रामवरती राकेश पिंजन सरकार म्हणून ID आहे. रोज एक रील अपलोड राजांचा काही ना काहीतरी इतिहास सांगत असतो, तो पोस्ट करत असतो. त्याही रील व्हिडिओ बघत जावा. आणि मला मंडळाने पुन्हा एकदा यावर्षी बोलवलं, त्याबद्दल मनापासून मंडळाचं धन्यवाद मानतो. आणि जाता जाता राजांच्या चरणी प्रार्थना करतो एकच, की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या गोसावी वस्तीमध्ये सुरू होणारा दत्त जयंतीचा सोहळा थांबता कामा नये. काही हो, इथं दादांनो भगवी टोपी घालणारे आमचे मावळे आणि आमचे जिजाऊंच्या लेकी, आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, पाठीमागं दत्तांचं मंदिर, आणि आगळा वेगळा सोहळा असाच साजरा होत राहावं राजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा माझ्या शिवछत्रपतींच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर राजा छत्रपती संभाजी